नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपले दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे या ठिकाणी महादेवजी जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे सर्व मित्र पक्ष सर्वांनी मिळून महादेव जानकरांना उमेदवारी दिलेली आहे. लोकप्रिय उमेदवार, ब्रह्मचारी असणारे उमेदवार म्हणजे तिकडे योगी साहेब मुख्यमंत्री आहेत आणि परभणीमध्ये आपले ब्रह्मचारी असणारे महादेव जानकर उमेदवार आहेत. मी अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं, आपल्या सर्वांच्या वतीनं विश्वास दिला. व्यासपीठावरच्या सर्व आमदारांची नावं घेतली नाही, वेळ कमी आहे. सर्व व्यासपीठाच्या वतीनं, आमदारांच्या वतीनं, परभणी लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं महादेव जानकर साहेब 2 लाख मतांनी निवडून येतील. याला कुठलाही पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही. महादेव जानकर साहेबांनी परभणीमध्ये घर घेतलेलं आहे. महादेव जानकर साहेब परभणीमध्ये राहणार आहेत आणि परभणीची सेवा करण्यासाठी त्यांना पक्षानं संधी दिलेली आहे. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. 2 लाख मतांना जर त्यांना निवडून द्यायचं असेल तर प्रत्येक समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये मी उभा आहे, माझा पक्ष उभा आहे असं समजून सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. परभणी लोकसभा जगात जर्मनी आणि भारतात परभणी. इथलच्या खासदारांनी टीका केली, महादेव जानकर हे बाहेरचे आहेत. महादेव जानकर साहेब बाहेरचे आहेत तर इथलचा परभणीचा खासदार लातूरचा आहे. या वेळेला चारी मुंड्याची निष्क्रिय माजी खासदाराला धडा शिकवायचा आहे. या लोकसभा मतदारसंघात त्यांनी कुठलंही काम आणलं नाही. मोदीजींच्या विकासाच्या योजनेची नारळ फोडली. महादेव जानकरांच्या रूपानं परभणीला एक कुशल नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, तरुण नेतृत्व, उच्च शिक्षित नेतृत्व अशा प्रकारचे खासदार दिलेले आहेत. माननीय शिंदे साहेबांचा आशीर्वाद, माननीय देवेंद्रजीचा आशीर्वाद, माननीय अजितदादा पवारांचा आशीर्वाद, माननीय नरेंद्र मोदीजींचा आशीर्वाद जानकरांना आहे. आमचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, अर्थातच महादेव जानकर आहेत. मी जास्त वेळ घेत नाही. मी दादांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो, मी सुद्धा या लोकसभा मतदारसंघात संपर्क मंत्री होतो. माननीय नितीनजी गडकरी यांनी आम्हाला या लोकसभा मतदारसंघात 7,000 कोटी रुपयाचा निधी दिला होता. अर्थातच तो देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे मिळाला होता, कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. 7,000 कोटी रुपये. काय अवस्था होती गंगाखेड परळी रस्त्याची, काय अवस्था होती जिंतूर वाटूर रस्त्याची. हे सारे डांबरीकरणाचे रस्ते, सिमेंटचे रस्ते 7,000 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आमच्या पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री होत्या, माननीय सुधीर भाऊ, माननीय बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा 3,000 कोटी रुपये दिले. आणि एकाच दिवशी या परभणी शहरामध्ये 50,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये, 30,000 महिलांच्या उपस्थितीमध्ये या परभणी लोकसभा मतदारसंघात 10,000 कोटी रुपयाच्या कामाचेही उद्घाटन झाले होते. आणि जगात जर्मनी भारतात परभणी करायचं असेल तर महादेव जानकरांना निवडून द्या. हे खरंय की राजेश शिटेकरांना उभं राहायचं होतं. हे खरंय की 5 वर्ष आम्ही इथं भारतीय जनता पक्षानं तयारी केली होती. 2,000 कार्यकर्त्यांनी गावागावातले बूथ मजबूत केले होते. 2,000 कार्यकर्ते गेली 5 वर्ष गावागावामध्ये झोपड्यात जाऊन केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना राबवत होते. मात्र देवेंद्रजींनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही जरी तयारी केली असेल तर राहुलने जरी तयारी केली असेल
तर मला जानकर साहेबांना तिकीट द्यायचं. एकदा आज्ञा झाली, देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिला, बंदुकीच्या गोळीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे 2000 कार्यकर्ते उद्यापासून कामाला लागले पाहिजेत. जानकर साहेबांना लोकसभेत पाठवायचं, मोदीजींच्या पाठीशी उभा राहायला पाठवायचं. या देशाला महासत्ता करण्यासाठी, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद देण्यासाठी आपण जानकर साहेबांना निवडून द्यावं, अशा प्रकारची नम्र प्रार्थना, अशा प्रकारची नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.